साताऱ्यातही पावसाचं धुमशान आहे। अनेक तालुक्यात रस्त्यावरील वाहतूक बंद आहे। साताऱ्यात ते शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। साताऱ्यात अनेक गावातील लोकांचं स्थलांतर सुद्धा आहे। महाबळेश्वरमध्ये तर पावसाचा अक्षरशः हाहाकार पाहायला मिळतो। साताऱ्यातील अनेक गावात लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। सातारा जिल्ह्यात पावसाचा कहर पाहावयास मिळतोय। सध्या सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा त्याचबरोबर कोयना वेण्णा नदीला महापूर आला असल्याची परिस्थिती आहे। सध्या मी आता आहे दक्षिण काशी वाई येथे। धोम धरणातून 16,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे कृष्णा नदीला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी महापूर आलेला आहे। वाईचं प्रसिद्ध असणारं महागणपती मंदिराच्या आतल्या गणपतीचा चरणस्पर्श झालेला आहे। त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कृष्णा नदीला महापूर असल्याची परिस्थिती आपण पाहतोय। ही माझ्या पाठीमागे जी आहे ही कृष्णा नदीचा हा जो पूर्णतः पात्र आहे, हे पात्र त्या ठिकाणी दुथडी भरून वाहत असतानाचं आपल्याला पाहावयास मिळतं। एकंदरीतच कृष्णा नदीने रौद्र रूप धारण केलं असल्याची चित्र आता पाहावयास मिळतं। हे जे वाईचं जे महागणपती मंदिर आहे त्या संपूर्ण गाभाऱ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी गेल्यामुळे या वाई विभागाचं संपूर्ण जनजीवन त्या ठिकाणी विस्कळीत झालं असल्याची परिस्थिती आता सध्या आहे। वाईच्या कृष्णा नदीच्या लगत असणाऱ्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता दक्षिण काशी वाई यामध्ये मुख्य जो शहरात जाणारा रस्ता देखील आहे तो आता पुलावरच पाणी वाहत असल्यामुळे त्या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। प्रशासनानं हाय अलर्ट देखील दाखल करण्यात आलेला असल्याचे चित्र आता त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते। पूर्णतः या परिसरातील असणाऱ्या शाळांना देखील 2 दिवसाच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। कॅमेरामॅन जुबैर इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।